बघा, एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर तीच रक्कम किती वर्षात आठपट होईल? अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे कसे? रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दाम दुप्पट होते. इथं प्रश्नामध्ये वर्ष आणि पट अशी काही संकल्पना आली. लक्षात घ्या, रक्कम 5 वर्षात काय व्हायला लागली? दाम दुप्पट व्हायला लागली. पटीच्या ठिकाणी 2, वर्षाच्या ठिकाणी 5. प्रश्न विचारला, तीच रक्कम किती वर्षात 8 पट होईल? किती वर्षात म्हणून इथं वर्षाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह. किती पट होईल? 8 पट. लक्षात घ्या, या 8चा विचार करा. 8ला या मूळ घात स्वरूपात मांडा, म्हणजे घातांकित स्वरूपात, म्हणजे 2चा घन अशा पद्धतीने याची मांडणी करा. आता हे 3 उचला, या 3चा या 5 सोबत करायचा गुणाकार, म्हणजे 5 गुणिला 3 हे असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीचे गणित आले असता कुठल्याही सूत्र समीकरणाचा अवलंब न करता या साध्या क्लुप्तीचा अवलंब करून वेळ वाचवत उत्तरापर्यंत बराबर पावलं उचला. तीच रक्कम किती वर्षात आठपट होईल सर? 15 वर्षात. हे या प्रश्नाचे उत्तर. ओके. दाम दुप्पट, तिप्पट, चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो.